वरकातू बानकोट से असगर जलगावकर। आज मी आहे बानकोट पोलीस स्टेशनला आणि आज एक दुःखभरी न्यूज आहे का की आपल्याजवळ इकडं बानकोटला जे PSI होते सुर्वे साहेब त्यांचा आज बदली होणार आहे। म्हणजे आज त्यांचा सेंड ऑफ आहे। तो आता आज आपल्यामधून निघून जाणार आहे। तो मला बोलवणं जायला पोलीस स्टेशनला। तो मी पण आले आहे बानकोट पोलीस स्टेशनला। तर माणूस आवडं बेस्ट होतं। मी केव्हा पोलीस स्टेशनला आलेलो नाही। माशी तर बेस्ट बोललं, बेस्ट वागलं। मगून मी त्यांच्यासाठी हाय यायचो, त्यांना मिळायचो आणि जायचो। मला बेस्ट वाटायचं त्यांची बोलताना। पण जेव्हा मी खबर ऐकली की त्यांची बदली होते तर मला दुःख झाला। हकीकत मला खूप खराब वाटला का की एक बेस्ट माणूस आपल्यामधून निघून जाणार आहे आता। आणि मी त्यांना भेटायला बानकोट पोलीस स्टेशनला आलेला आहे। त्यांचा आता थोडा सेंड ऑफ झाला तर त्यांचं पण काही कट व्हिडिओ तर मी पुरं अपडेट करताय, अपलोड करणार आहे। आणि आता आपण त्यांची बात करूया थोडं की त्यांचा बानकोटला कैसा ही होता। म्हणजे बानकोट माणसं कशी होती, वेशवीची माणसं कशी होती, चिपोलची माणसं कशी होती। आणि आम्हाला पण खूप वाईट वाटतंय तर आपल्या संगत निघून जातात, आपल्याजवळनं निघून जातात। त्यांचं प्रमोशन झालं आहे तर आता जातात मुंबईला, गेटवे ऑफ इंडियाला। तेव्हा आमची त्यांच्या संगत दुआ आहे आणि तर अजून तरक्की करो आणि बेस रेव। तर यूट्यूबवर माझ्या चॅनलवर जर नवीन असल्यावर तर यूट्यूबवर माझ्या चॅनलचं नाव आहे असगर जलगावकर इन बानकोट। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि भावाला दुआ याद ठेवा। आता मिळूया आपल्या सुर्वे साहेबाला, PSI सुर्वे साहेबांना बानकोटच्या। या आता आपण मिळूया त्यांना। आता आपण आहो बानकोट पोलीस स्टेशनला। ही बाहेरची व्ह्यू आहे त्यांचा बानकोट पोलीस स्टेशनचा। आता आपण साहेबाशी बात करूया 2 मिनिटं। हे आता आपला बानकोट सागरी पोलीस स्टेशनचा हा स्टाफ आहे। आपल्या साहेबांना आखरी निरोप देताना साहेब आपले बदली होतात बानकोटवरनं। हे आपला स्टाफ आहे बानकोटचा। हॅलो व्ह्यूवर्स, आता हे बघा आपले साहेब PSI आपले बानकोटचे सुर्वे साहेब आपल्या संगत आहेत। ते आपल्याशी काय त्यांच्या मनातल्या बात्या शेअर करतील। तर साहेब, आम्हाला आज माहिती भेटली की तुम्ही इथून बदली होऊन तुम्ही बॉम्बेला जाता हो। तर आम्हाला लय खराब वाटला साहेब। आम्ही तुम्हाला हर टाईम आठवण करू आणि तुमची आठवण आमच्याजवळ राहणार का की तुम्ही आमच्याजवळ लय चांगले वागले, सगळ्यांना रिस्पॉन्स चांगला दिला आणि इथं चांगले राहिले। म्हणजे एखादा भाऊसारखे तुम्ही आमच्याजवळ सगळ्यांजवळ राहिले। तर आम्हाला लय वाईट वाटतंय तुम्ही आम्हाला सोडून जाता हो। तर तुम्ही हे कसा बघता? तुमचं इथं 1 वर्ष कसा गेला साहेब? माझं इथं 1 वर्ष एकदम आनंदात गेलं। यांनी आता सांगितल्याप्रमाणे की इथले सगळे लोक चांगल्या लोकांसोबत काम करायला पण चांगलीच मजा येते। इथे तसं गुन्ह्यांचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळं हे जे इथले लोक आहेत ते प्रत्येक गोष्टीत सहकार्य करत असतात। कोणत्याही अडचण येत नाहीत। कोणतंही काम असेल, कोणताही प्रकल्प करायचा असेल, त्यांना एक आवाज दिला की ते मोठ्या संख्येने हजर राहतात आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देतात। असा प्रतिसाद जर असेल तर काम करायला नक्कीच आनंद मिळतो। सगळ्या बानकोट वेसवी वासियांचे धन्यवाद। असेच पोलिसांना मदत करत राहा आणि बानकोट वेसवी आणि आपलं पंचक्रोशीचं नाव आपलं चांगलं राहील, रेकॉर्ड चांगलं राहील याचा प्रयत्न करा। थँक्यू सर आमच्याजवळ बोलल्याबद्दल। आणि आम्ही पण तुम्हाला लय आठवण करू आणि तुमच्या पुढच्या हालचालीसाठी आमची दुआ आहे, तुम्हाला आशीर्वाद आहे। तुम्ही आणखीन चांगल्या पोजवर जाऊन आणखीन चांगली कामं करून आम्हाला आठवण ठेवाल आणि आमच्या बानकोटात एक मोठे साहेब बनून एकदा एंट्री होणार तुमची, अशी आमची अपेक्षा आहे। आणि ईश्वरची आमची दुआ आहे, अल्लाची आमची दुआ आहे की तुम्हाला अजून चांगला काम करायची ताकद देव आणि चांगला ठेव तुम्हाला।
हे माझा आता बानकोटशी मी असगर जलगावकर बोलत आहे. माझा ब्लॉग जर बेस्ट वाटला असेल तर यूट्यूबवर माझ्या चॅनलचं नाव आहे असगर जलगावकर इन बानकोट. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्ह्यूवर्सची एक रिक्वेस्ट आहे की आमच्या साहेबासाठी तुम्ही पण दुआ करा. परत मिलू अजून एक बेस्ट ब्लॉग संगत. तोपर्यंत असगर जलगावकरला इजाजत द्या. जजाकल्लाह खैरा.